सेंट्रल इंडियामधून थेट समुद्र किनाऱ्यावर म्हणजे बंदरापर्यंत शक्ती महापीठ जो नेला जात आहे, हा जे उद्योगपती आहे त्यांच्यासाठी हा रेड कार्पेट आहे आणि हा लाल गालीच्या या देशाची लूट करण्याकरता, पर्यावरणाचा ऱ्हास करण्याकरता हा शक्ती महापीठ करण्यात येत आहे। हा कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्राच्या दळणवळणाकरता नसून हा खनिजाच्या उत्खननाचा लाभ हा मित्रांना देण्याच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांचा हा घाट आहे। तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीस सरकार ही ईस्ट इंडिया कंपनीची औलाद आहे, काय मग बोलायचं? ईस्ट इंडिया कंपनी भारतातला जो कच्चा माल आहे हा विदेशात पाठवण्याच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं सुविधा आणि कारस्थान रचत होतं, आज शक्ती महापीठाच्या मागची जी भूमिका आहे, मी पुन्हा सांगतो की शक्ती महापीठ मागची जी भूमिका आहे ही ईस्ट इंडिया कंपनीची मनोवृत्ती ही त्या महामार्गाची आहे। भारतातले खनिज, गडचिरोलीचं खनिज हे विदेशात पाठवायचं आणि विदेशातून पक्का माल देशात आणून विकायचा, हे ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण हे भारतीय जनता पक्षाने आत्मसात केलेलं आहे। करिता मी हा आरोप अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने केला आहे। तुम्ही असंही म्हणाला की समृद्धी महामार्गामध्ये 20,000 कोटी रुपये डल्ला मारलाय आणि आता हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे यामध्ये 40,000 कोटीचा डल्ला मारणार, खूप मोठा आरोप आहे। समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशा स्वरूपाची आमची मागणी आहे। 3 अधिवेशनापूर्वी केलेली मागणी अद्याप पूर्ण होत नाही। एवढंच नाही तर अनेक कंपन्यांना कसे ठेके दिल्या जातात आहेत हे सुप्रीम कोर्टापर्यंत याचा पर्दाफाश झालेला आहे। त्यामुळे समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका जाहीर व्हावी, बाबनिहाय खर्च करावा, जाहीर करावा आणि जो विरोधी पक्ष 50 खोके एकदम ओके हा जो नारा बुलंद झाला त्यासाठी समृद्धी महामार्गाचा भ्रष्टाचाराचा पैसा हा वापरला गेला होता, या आरोपाचा मी पुनरुच्चार करीत आहे।